अंबड एमआयडीसीतील शांतीनगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम, पोलीस व महापालिकेचा मोठा फौजफाटा तैनात। महापालिकेने आमची फसवणूक केली, आता आम्ही कुठे राहायचे? नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल। नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील शांतीनगर येथे प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता। महापालिकेच्या पथकाने अतिक्रमित जागांवरील बांधकामे हटवण्यास सुरुवात करताच अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला। काही रहिवाशांनी प्रशासनावर फसवणुकीचा आरोप करत महापालिकेने आम्हाला आश्वासने दिली, मात्र आता अचानक घरे हटवली जात आहेत। आम्ही आता कुठे राहायचे असा सवाल उपस्थित केला जातो। कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांशी संवाद साधत होते। अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। तसेच अतिक्रमित बांधकामे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहनही करण्यात आले। दरम्यान काही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार अतिक्रमण स्वतःहून हटवून कारवाईत सहकार्य केलं, त्यामुळे काही ठिकाणी कारवाई सुरळीत पार पडली। मात्र अनेक कुटुंबांपुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले। अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शांतीनगर परिसरात दिवसभर हालचाली वाढल्या होत्या। प्रशासनाने ही कारवाई नियमानुसार करण्यात आल्याचे सांगितले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दुसरीकडे प्रभावित नागरिकांनी पुनर्वसन आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। विषय असा आहे की आमच्या कोरोना नगरपालिकेने घरं दिले असते तर आज लोक इथं डबल आले नसते। यांनी आम्हाला धोका दिला म्हणून आमच्या पोरांनी इकडं घरं बांधले होते। इकडे नगरपालिकेने शेवटी आम्हाला रस्त्यावर आणलं आणि आता जर आमच्या पोरांचे नावं नाही आले तर नगरपालिकेचे कर्मचारी आम्ही सस्पेंड करणार। हो, ज्याच्याकडे पैसे आहे ते घरं घेतील, ज्याच्याकडे पैसे नाही तर ते काय करतील? गरीब लोक। सरकारने पण रस्त्यावर आणला आम्हाला, नगरपालिकेने धोका द्याला। तो म्हणतो माझ्याकडे नाही, म्हणतो माझ्याकडे नाही, आणि ऐन टायमावर आता आम्हाला तुम्ही धोका द्याला। आमच्या पोरासोरांचं काय? लहान लहान लेकरं बाळा आमच्या रस्त्यावर आले। आज पाणी पावसाचे दिवस आले, तुमचे लेकरं जर असे रस्त्यावर आले असते तुमचा जीव काय म्हणला असता? आता आमच्या पोरांची सोय करा नगरपालिकेने, हीच आम्ही नम्र विनंती। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक।